नमस्कार. आता आपण नरेगाव मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 34 मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोमलताई सुशांत भाऊ कुटे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. तर ताई, काय सांगाल, आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे? आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला असून या पुढील काळात या ठिकाणी नरेगावात असून प्रभाग 34 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करायची आहेत. या भागातल्या नक्की समस्या काय काय आहेत तुमच्या दृष्टीने आणि त्यावर तुम्ही उपाययोजना काय काय करणार आहात? मेन जी पाणी या भागात खूप कमी आहे, त्या पुढील काळात मोठ्या प्रमाणात या भागात पाईपलाईन म्हणजे करायच्या आहेत आणि पाण्याच्या टाक्या कॉलेजच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. रस्ता असेल, रस्त्यात अनेक खड्डे आहेत आणि मागील काळात माझे पती उपसरपंच होते सुशांत कुटे, तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केलेले आहे, रस्ते केलेले आहेत, पाण्याच्या पाईपलाईन केलेल्या आहेत. महानगरपालिकेचे बचत गट या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहेत. महत्वाचं असं आहे की या ठिकाणी आपल्या भागात लहान मुलांसाठी खेळायला काही नाही आहे, त्यासाठी या भागात मैदान करायचं आहे, गार्डन मोठे गार्डन करायचे आहेत, असे विजन आमचे आहेत. दाहिरी भागात तर करायचेच आहे आपल्याला. रस्ते असतील, त्या भागात पाण्याच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी पाणी असेल, रस्त्याचे असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्या भागात गार्डन असतील, हे आपल्याला करायचं आहे. आणि आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलाय. आता मला वाटतं या प्रभागामध्ये म्हणजे पहिल्याच उमेदवार आहात ज्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. अजून कुणी प्रचाराचा शुभारंभ केलेला नाहीये? तसं नाही, पण आपला शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. प्रचाराची तयारी सगळ्यांच्या अगोदर सुरुवात केली? हो हो हो, आमचा पहिला प्रचार तर आधीपासूनच चालू केलेला आहे. विजयाचाच आमचा हा प्रचार आहे. नक्कीच त्यांचे पती देखील आपल्या सोबत. आज काय सांगाल, आज आपण प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि या प्रभागातच नव्हे तर पूर्ण पुणे महानगरपालिकेतल्या बऱ्याच प्रभागांमध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी नारळ फोडून शुभारंभ केला. काय सांगाल? आजपर्यंत पक्षाच्या केलेल्या प्रत्येक कार्यासाठी, प्रत्येक निवडणुकीसाठी, कुठे परिवार असेल, नरेगावातला प्रत्येक नागरिक असेल, हा सर्वप्रथम प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला पुणे महानगरपालिकेसाठी. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती याच्यातून आम्ही नागरिकांच्या आग्रहास्तव व प्रेमाखातीर हा प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळेस आम्ही या भागात वडगाव असेल, धायरी असेल, नरे असेल, लोकांना गाठीभेटी निमित्त भेटलो. त्यावेळेस नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्या ज्या भागांमध्ये आपण आतापर्यंत कामं केलेली, जरी 5 वर्ष मागच्या कुठल्याही प्रकारचं आपल्याला पद नव्हतं, त्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे असणारे आपले भीमरावांना तापकीर असतील, खासदार मुरलीधरांना मोळ असतील, यांच्या मार्फत विविध मार्फत आपण या ठिकाणी निधी आणला. रस्ते असेल, ड्रेनेज लाईन असेल, पददिवे असतील, विरंगुळा केंद्र असेल, तुमचं ओपन जिम साहित्य असेल, या भागातल्या नागरिकांच्या अगदी लहान लहान समस्येत आपण त्यांच्यासोबत उभं राहतो. त्याच्यामुळे तो नागरिकांचा कनेक्टिव्हिटी आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत, त्यावेळेस नागरिकांशी भेटलो, त्यावेळेस कळलं की आपला नागरिक आपल्यासोबत पूर्णपणे पाठीशी उभे आहेत. नंतर या प्रभागाचा आम्ही अभ्यास केल्यानंतर समजलं की या भागात जो प्रश्न आहे, तो समस्या आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडी. सर्वात मोठी आज या प्रभाग 34 मध्ये असणारी समस्या वाहतूक कोंडी, त्यानंतर असणारे पाण्याचे प्रश्न, हे 2 प्रमुख प्रश्न आहेत. त्यानंतर अगदी बघा, पदावर आल्यानंतर रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज लाईन, या सर्व गोष्टी प्रत्येकाचं ते कर्तव्य ते करत असतात, त्याबाबत दुमत नाही. परंतु ज्या समस्यांना आता आपल्याला भेडसावं लागत आहे, घरातून निघाला की तो नवले ब्रिजचा आपला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी जो पक्ष उभा आहे, पक्षाने आता गडकरी साहेबांनी तो ब्रिज मंजूर केला. या सगळ्या गोष्टी आपल्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी करतो, की जेणेकरून भारतीय जनता पार्टी पक्ष हा किती आपल्या नागरिकांसाठी तत्पर आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचवतो. ह्याच गोष्टी आपण गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत. त्यामुळे सर्व नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, हे खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. आज तुम्ही जे म्हटलं की अजून तिकिटांची यादी जाहीर झाली नाही, मला माझ्या पक्षश्रेष्ठींवर व पक्षावर विश्वास आहे. जसं आमच्या दोघांचं काम आहे, पक्षाने केलेलं काम, पदावर मी असलेलं काम, त्या कामाच्या विश्वासावर हा शुभारंभ आहे. आता तुम्ही पाहताय नागरिकांचा किती चांगला प्रतिसाद आहे आपल्याला. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आता नरेगावातले सगळे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. नागरिकांचं प्रेम आहे, याच्या पलीकडे काही बोलू शकत. जे कामाची ही पोचपावती आपल्याला मिळाली, नागरिकांचं प्रेम, हे सर्वांना आपल्याला दिसून येतं. तिकिटाची खात्री कितपत वाटते? तिकिटाची खात्री 100%. माननीय आमदार भीमरावांना तापकीर असतील, मुरलीधरांना असतील, धीरजजी घाटे असतील, गणेशजी बिडकर असतील,
कोर कमिटी मधले सर्व सभासद असतील, मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी ही कामाची माझी दखल घेतलेली आहे. तुम्ही हा जो प्रचाराचा नारळ फोडलाय याच्यामुळे बाकीचे जे काही उमेदवार आहेत ते त्यांनी थोडी दस्ती घेतली, कारण की आता पॅनेल नसताना देखील तुम्ही हे नारळ फोडायचा. माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे, पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. मी तर सभासद आहेच, सदैव पक्षासोबत आहे सर्वात प्रमुख. याच्यानंतर येणारे जे काय उमेदवार घोषित होते त्यांच्यासोबत सदैव आहे. नक्कीच आपण बघू शकतो कोमलताई कुठे असतील किंवा सुशांत कुठे असतील, यांनी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आज केलेला आहे. अजून तिकीट सगळ्यांचं फायनल झालेलं नाहीये, परंतु त्यांना ही एवढी कन्फर्मेशन आहे, त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की हे जे काही तिकीट आहे ते आम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी प्रचाराचा नारळ फोडण्याचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे.